रोजच्या माध्यमातून त्यांचं काल रात्री निधन झालं आणि त्या निधनाची व्याकुलता पारिवारिक संबंध असल्यामुळे आमच्याही अंतर करणार आहे. मातृवर त्यांचं आमच्या सर्वांच्यावर प्रेम होतं. उत्तम पद्धतीनं संस्थांची सेवा कशी करावी, उत्तम पद्धतीने घर कसं सांभाळावं याचा ते आदर्श होते. परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी आणि सद्गुरूच्या चरणाच्या ठिकाणी त्यांची प्रचंड भक्ती होती. आमच्याकरता त्या मातृत्व जरी असल्या तरी परंतु गुरु घराण्यातले म्हणून त्यांच्या संपर्कात त्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्ण गुरुभाव होता. प्रत्येक वेळेला भेटीमध्ये तो आदराचा भाव व्यक्त व्हायचा आणि मातृ वात्सल्य त्यांचं व्यक्त व्हायचं. सद्गुरू गुरुनामाच्या संबंधाने त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रचंड श्रद्धा की दरवर्षी त्या गुरुनामाचे 2 तास तरी पारायण करायच्या. मागे एकदा हैदराबादच्या जवळ माझ्या गाडीला एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट नंतर मला त्यावेळेला फोनची वगैरे व्यवस्था नव्हती. ते 1992ची घटना आहे. त्यावेळेला फोनची वगैरे फार व्यवस्था नव्हती. एक मोबाईलची वगैरे एक फोन केला, त्याच्या घरी बोललो. ते एकट्याच होत्या घरी, महाराज वगैरे कोणी नव्हते. अशा अवस्थेत माझा निरोप गेल्यापासून मी परत त्यांच्या घरी जाईपर्यंत काही व्यवस्था करता यावी म्हणून त्यांनीच गैरमाथवाल्यांना फोन केला, त्यांनीच इकडे तिकडे फोन केला, त्यांनीच माझ्याकरता काही गाडीची वगैरे व्यवस्था केली आणि सगळं प्रकरण ते मोठा ऍक्सिडेंट होता. त्याच्यामध्ये गाडीचा पंचनामा करणं, गाडीची पोलीस स्टेशनला नोंद करणं, परिवारातले सगळे जण होतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी कोणाला दवाखान्यात जाणं, दाखवणं, सगळं पण आम्हाला घरी जायला त्याच्या 12 तास जवळ लागले. तर फोन गेल्यापासून आणि घरी जाऊन निवांत बसेपर्यंत आणि सुखरूप आहोत ते पाहिल्यापर्यंत देवाजवळ दिवा लोक त्या अखंड नामजप करी बसले होते. मातृभाव होता आमच्या विषयी आणि पारिवारिक संबंध तर पूर्वीपासून संस्थांच्या मूळ पुरुषांच्या पासूनचे असल्यामुळे खूप मोठा संबंध त्यांचा होता. बांधल्यापासून शेवटपर्यंत सद्गुरुनाथाची सेवा त्या करीत राहिल्या. अखंड नामदेव त्या करीत होत्या. परमात्म्याच्या संबंधात खूप मोठा भक्तिभाव त्यांच्या अंतःकरणात होता. सर्वांच्या विषयानंतर त्या वाढत होत्या. त्यांचं काल दुःखद निधन झालं आणि परिवाराचे संबंध असल्यामुळे अंतःकरणाला व्याकुळत असल्यामुळं आज रात्रीचं चिंतन आपल्याला करायचं नाही. त्यांच्या चरणी श्रद्धांजली समर्पण करतो. परमात्मा पंढरी माता ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी, सद्गुरू गुरुनाथ महाराजांनी, त्यांचे महापुरुष श्रीनाथ महाराजांनी त्यांना आपल्या चरणी स्थान द्यावं, निरंतर स्थान द्यावं अशी त्यांच्या चरणाला प्रार्थना करतो. आमच्याकडून त्यांना श्रद्धांजली समर्पण करतो आणि परिवार आपल्या सगळ्या त्यांच्या मुलांना गोरक्षनाथ महाराज असतील, करीनाथ महाराज, बसवेश्वर असतील आणि गुरुबाबा महाराज असतील, या सर्वांना हे मातेच्या विलासाचं दुःख सहन करण्याची ताकद परमात्मा पंढरीनाथांना ज्ञानेश्वर तुकोबारायांनी सद्गुरू गुरुनाथ महाराजांनी त्यांना द्यावी अशी युगाच्या चरणाला प्रार्थना करतात. या ठिकाणी श्रद्धांजली समर्पण करून थांबतो. रात्रीचं ज्ञानेश्वरीचं चिंतन हे त्यांच्या दिवशी होणार नाही. पुण्याला आपले सगळे कार्यक्रम पूर्ववत चालवणार. पुढे